लक्षणम् एकं नित्यं मनमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। साम्ब जय नमस्पार्वतीपते शिव हर हर महादेव। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। सद्गुरु राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। जय जय गुरु महाराज। गुरु महाराज गुरु महाराज
माझे मना लागो चाळा ह्याला पुन्हा चालू करायचं. माझ्या
माझे मनाला गुणाला गावात पळत सुटला मी बाबा लगीन झालंय का म्हणा नाही मग बाप कुणाचं बाप होण्याकरता लगीन व्हावं लगीन झाल्यानंतर मुलबाळ व्हावं तर बाप तर त्याला बापपणा तसं देवाला देवपणा कुणा दिला असेल तर भक्तानं दिलाय महादेव प्रभू एका ठिकाणी म्हणतात महादेव म्हणे शिवदास म्हणे आम्ही म्हणून देव झाला तुम्ही आम्ही भक्त आहोत म्हणून तुम्ही देव झालात म्हणून अगोदर पहिला नमस्कार नमस्कार माझा नमस्कार माझा पाण्यात पडतं असं बोला की घ्यायचं काय कारण आहे पाण्यात पडतं ते प्रतिबिंब आहे आणि तो सूर्य बिंब आहे त्याच न्यायाप्रमाणे सच्चिदानंद परमात्मा तो ब्रह्मचैतन्य एकमेवाद्वितीय शिव परमात्मा त्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात त्याचं प्रतिबिंब गर्भातल्या या काय म्हणतात मासाच्या गोळ्यावर पडतं त्याला त्यावेळेस जीव चैतन्य येतं त्याच्या अगोदरपर्यंत तो नुसता मासाचा गोळा असतो स्त्री त्या गांधर्व विद्येचे उपासक आहे आणि गांधर्व विद्येमध्ये देवाला प्रसन्न करून घेण्याकरता 3 गोष्टी सांगितल्यात एक गायन दुसरं वाद्य आणि तिसरं नृत्य बरेच लोक मला म्हणतात गुरुजी तुम्ही एवढं म्हातार झाला गुडघ्याला असं झालंय तरी नाचत आहो का म्हणलं आम्ही तमाशात घेतो म्हणलं पहिले आणि कसं नाचावं लोकला देवरी सोडीले पाणी लोकला देवरी सोडीले पाणी
आले. ओम नमो जी सदाशिवा कुणाकडे अधिनायक जय हो. भारताच्या राष्ट्रगीतामध्ये शिव आहे. भारताचं ब्रीद सत्यम शिवम सुंदरम. सत्य ही शिव आहे, शिव ही सुंदर आहे. बरोबर आहे. 26 जानेवारीला काय म्हणते याच्यामध्ये त्या काळातील माऊलीच्या मुखातून जसे शब्द निघाले तसं लिहिलेलं आहे. आणि त्या काळाच्या 850 वर्षापूर्वीचे शब्द असणारा त्यावेळेस तिथं जो असणारा देह निश्चित होतो. अशा संजीवन समाध्या घेतलेल्या महाराष्ट्रात मला तर 2 माहिती आहे. तुम्हाला जास्त कमी असतील तर माफ करा मला. एक माऊली ज्ञानेश्वर आणि एक माऊली संत शिरोमणी शिवबीमनमस माऊली. त्या सर्वांना माझा प्रणाम आहे, नमस्कार आहे. आता काल बसव जयंती झाली. आता लोकांच्या चुका काढल्या तर लोक म्हणतात महाराज काल बसवेश्वराबद्दल काही झालं नाही. देवा करुणाळू कल्याण वाशा बसवलिंगेशा भवदल्ली बंदे गती नीनु मुंदे तो पाद वंदे देडवेनु तंदे देवाधिदेवा भक्तीय पथवू मुक्तीय निलवू तोरिशीय भवा कृपया गुरुदेवा देवादिदेवा. घ्यायचं मी तुम्हाला देवाचं नाव कसं घ्यायचं एवढं सांगतो. पुढे चालतो. माझा परिहार संपला नाही, आणखी कीर्तनाला लय वेळ आहे शिवा. झालेलं होत. शिवदास म्हणे भंगी की मिळायचे आंबे नाही. मोक्ष म्हणजे साधं सोपं सांगितलंय परमनिष्ठात. ऐहिक पारलौकिक सुखाची जिथं निवृत्ती होते तो मोक्ष आहे शिवा. विठ्ठल घरदार गाडी बंगला वगैरे याची आशा सुटावी नंबर 1. आणि स्वर्गात म्हणजे मेन फक्त 5 मिनिट घड्याळ पुढे ठेवून अलाराम घड्याळ पुढे ठेवून. कोणी म्हणते आम्ही लिंगायत नाही आमच्या काळात नाही. तुम्ही सुद्धा करा पण मासन घालून बसा. भस्म लावा नसतं नावा तुमच्या मनावर बसा. तुम्हाला जो देव जो गुरु जो संत आवडतोय त्याचं नामस्मरण करत असताना कुंभकाने रेचक करा. कुंभक रेचक करतोय. श्वास आत घ्यायचा आणि घेतलेल्या श्वासापैकी काही श्वास मध्ये ठेवायचा, बाकीचा बाहेर सोडायचा. वास म्हणू नाही. दमान 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 त्याला रेचक म्हणावं. आत हवा घेतो त्याला कुंभक म्हणावं. हा कुंभक रेचकाचा प्रकार तुम्ही 5 मिनिट करा. तुमचं किडनी
लिव्हर काय म्हणतात फुफ्फुस हे क्लिअर राहील. रक्ताभिसरण पळून आल्यानंतर बघा तुम्हाला कशा धापा टाकता तसं तुमचं अभिसरण रक्ताभिसरण वेगात होईल. परमार्थ नव्हे लेकरांच्या गोष्टी लेकराचा नाही लेकरांनी करावा कारण चेन्नई का अभंगात म्हणते आहे बालपणापासून अभ्यास ठेवावा देह झिजवावा भजना पाहिजे. त्या परमात्माचं नामस्मरण घेण्यामध्ये झिजवावं भजन करा भजन संतांची उदाहरणं सांगणार आहे. कीर्तन लांब आहे कीर्तनाचा विचार करू नका. काय आहे ते कीर्तनात देशभक्तांनी माता भगिनीचं गोरगरीब दीन दुबळ्याचं संरक्षण केलं. त्याचंही राज्यकर्त्याचं नाव घेत नाही. कोण्या पक्षाचा असो त्याचं तोंड काढा तिकडे. पण त्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालंय हे कोणी विसरून चालणार नाही. मी नाना पाटलाच्या दोन गोष्टी सांगतो. नाना पाटलाला इंग्रज सरकार धरायला आले. ते रानात बसवलं आणि काय केलं नाना पाटलाने कपडे गुंडाळे त्या थिरडीवर आपण निजले. कोण नाना पाटील. गुलाल टाकला कपडा घातला उचला म्हणले मला आणि म्हातारीला घाला म्हणले एका पोत्यातून गौऱ्या. गौऱ्याचं पोत म्हातारी गेली पुढं आणि हे मड नाना पाटील मागून नेले. राम नाम सत्य राम नाम सुखवली तिथून. एकदा असं नाना पाटलाला दाढी करायला आले ती वारकाच्या म्हटले आता सापडते म्हणले नाना पाटील. तिकडून येऊ लागलेलं ते पोलिस बघितले त्या आईना तोंड दिसलं पोलिसात. नाना पाटलाची दाढी करायला नाना पाटलांना चट्ट म्हणून जे असणार भगतसिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद हे देशासाठी मिळाले. ते सुद्धा देशभक्त आहेत हे देवभक्त आहेत. पण दोन्ही भक्त आहेत. दोन्हीचं कार्य भिन्न असलं तरी जीव संरक्षण हे कार्य आहे आणि हे कार्य करण्याकरिता तुम्ही तत्पर राहावं तयार राहावं सज्ज राहावं आणि पावसाने गरवाळी घेऊ नका कारण मी म्हणितले बरं का. संत शिरोमणी शिवाय मनमत माऊली म्हणतात मनमत
स्वामी आमच्या गावचा आहे. स्वामी अभिषेक करायचा असेल मलिंगाला पूजा करण्याकरिता परळी क्षेत्रात मंदिरात जाऊ देत नव्हते. 1923 ते 1935 टका का लिंगायत शुद्ध राहत असत. त्यामध्ये 23 ते 35 किती वर्ष झाले? 7 5 10 11 वर्ष झाली. निकाल लागला की वीरशैव शुद्ध नाहीत, वीरशैव हे लिंगी ब्राह्मण आहेत. आणि त्यावेळेस सर्व जगद्गुरू येऊन परळीला अतिरुद्र झाला, महारुद्र झाला. कुणी कीर्तनकारांना सांगितलंय का? का सांगितलं नाही? बार सोलापूरचे संन्यासी नव्हते वारद, मल्लाप्पा बसप्पा वारद, ते संन्यासी नव्हते, त्यांना लेकर बाळ होते. आजही बाबासाहेब नावाचा त्यांचा नातू आहे. प्रॉपर्टी विकली आपली स्वतःची, माझी नाही. मी असं केल्यामुळे तुम्ही मला हाय 3 एकर भक्ती तुम्हाला बरेच लोक म्हणतात, म्हणून दाखवू का तुम्हाला? गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो. शिखामध्ये गुरु ग्रंथ साहिबा गुरु आहे. माणूस गुरु नाही. जगामध्ये कुठेही गुरु परंपरा नाही की फक्त वीरशैव लिंगायत धर्मात गुरु परंपरा आहे की जी त्या काळाच्या ओघामध्ये जखडलेली आहे. काही लोक कोर्टात गेले आणि त्यांचं गुरु पण कोर्टानं नाकारलं. गावाचं नाव बर्दापूर. आणि म्हणते तुझे साधन तुझे विवेक वैराग्य समाधी जगती परम काय कळते का? ही विचारसागरातला विचार आहे. म्हणून सोपं सांगू लागला बाबा, गुरु करा, अवश्य करा मी म्हणतो, परंतु कसा करा? पाणी पिना छान के, गुरु करना पहचान के. राहिले बर का? आता काय करू? माझे मनाला गोचाळा पहावया अनेक नाही मदताड लगे संसार फळ जन्मारो मारवे झालो महादेवा जय शरणापाशी जागा अनेक नाही मदताड लगे संसार. बरं का पूर्ण राहील, मी मजबूर आहे. या गळ्याची शपथ महादेवाची शपथ घेऊन टाकतो. माझ्यावर विश्वास ठेवू नका. डॉक्टरला विचारा, स्वयंपाक खापराच्या गाडग्यात शिजवून करा. रोजच्या घरीवर का गाव जेवण असल्यानंतर गाडग्यात होत नाही हे मला कळते. एक मुद्दा नंबर. आणि दुसरं, मी गोष्ट सांगणार आहे, तुम्ही ओळखून घ्या. आमच्या इथे सिंधुताई परांजपे म्हणून समाज कल्याण विभागाची महिला अधिकारी येत होती. युलाला पाऊस उलाला मी तर काय करू? येर बाबा ये रे पाऊस. अर्ध करू सकाळी 8 वाजता. बरं तसं हा एवढं सांगू द्या. गुरुराज मार्गी घेतो मी. बसा काय पुढं उठत नाही तर सुमकुडं चार पुढं पुढं ಭಕ್ತಿಭಾನವ ನುಡಿಸಲು ಬಂದು ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ಹೋದ ನಿಂದು ಮಲ್ಲಯ್ಯ ಮಲ್ಲಯ್ಯನು ಶ್ರೀಗಿರಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿ ಸಿದ್ಧಾರಾಮಯ್ಯ.
तर ती एक समाज कल्याण अधिकारी येत होती, महिला येत होती. त्या महिला ती महिला कशी येत होती म्हणा तेवढं लक्षात घ्या. मी हे तुम्ही काय करा सांगणार नाही, तुमचं तुम्ही ओळखून करायचं. त्या महिलेने झंपर शिवलेलं असं कॉलर, हे माझ्या कॉलर सारखं नाही, हे असलं कॉलर इथं बटणं आणि इथपर्यंत बाहेर, इथं खाली बटणं इथपर्यंत कॉलर, इथं पाठीमागं काही होऊ दे. कळलं? एक लेकराला शिकवू नका, तुझे पप्पा तुझे पप्पा, आणि तिने सांगायचं तुझी मम्मी. अरे मम्मी पप्पी परसंस्कृती शिकवू नका. पप्पा म्हणजे पाव पप्पी पिटी डॉग पाळीव कुत्र, आणि मम्मी म्हणजे थडग होत, थडगाव.